नमस्कार मंडळी, कोळंबी संवर्धनासाठी योग्य जागेची निवड करणं आवश्यक आहे. जागेची निवड करताना जागेचा चढ उतार, मातीचा प्रकार, मातीची पाणी धारण क्षमता आणि उत्पादकता, पाण्याची उपलब्धता आणि दर्जा, हवामान आणि त्यामध्ये होणारे बदल या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. मातीमध्ये साधारणतः प्रत्येकी 40% चिकण माती आणि वाळू आणि 20% गाळाच्या मातीचं प्रमाण असावं. मातीचा सामू 5 पेक्षा खाली असू नये. शक्यतो 7च्या जवळपास असावा. मातीमध्ये सेंद्रिय कार्बन 1.5 ते 2.5%, उपलब्ध नत्र 50 ते 75 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम, माती आणि उपलब्ध स्फुरद 6 ते 7 मिलीग्रॅम प्रति 100 ग्रॅम या प्रमाणात असावेत. पाण्याची क्षारता 20 ते 30 ppt, तापमान 28 ते 33 डिग्री सेंटीग्रेड, सामू 7.5 ते 8.5 आणि प्राणवायूचं प्रमाण 5 ते 7 मिलीग्रॅम प्रति लिटर इतकं असावं. संवर्धन तलावातील पाण्याची क्षारता जास्त असेल तर जंबो कोळंबीची वाढ खुंटते. संवर्धन तलाव हे आयताकृती किंवा चौरसाकृती असावेत. तलावाचं क्षेत्र अर्धा ते 1 हेक्टर इतकं असावं. तलावामध्ये पाण्याची पातळी 1.5 मीटरपर्यंत असावी. तलावाच्या तळाला 1:2000 या प्रमाणात पाणी निर्गमन द्वाराकडे उतार असावा, जेणेकरून तलावातील पूर्ण पाणी गुरुत्वाकर्षणाने बाहेर काढता येईल. तलावाचे बांध मजबूत असावेत आणि मातीच्या प्रकारानुसार त्यांना उतार द्यावा. प्रत्येक तलावाला पाणी आत घेण्याची आणि बाहेर काढण्याची व्यवस्था असावी. जिथे पाणी गढूळ आहे किंवा जिथे संवर्धन तलावाची संख्या घनता खूप आहे अशा ठिकाणी साठवणूक तलाव बांधून त्यामध्ये पाणी घेतलं जाऊन योग्य ती प्रक्रिया केल्यानंतरच संवर्धन तलावामध्ये पाणी भरावं. कमी साठवणूक व्यवस्थापनामध्ये ज्या कोळंबी फार्मचं क्षेत्र 2 हेक्टरपेक्षा जास्त आहे तिथे साठवणूक तलाव असणं बंधनकारक आहे. बीज साठवणुकीपूर्वी पाणी काढून तळाला भेगा पडेपर्यंत तलाव सुकवावा. तळावर जिथे कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा थर जमला असेल तिथली माती काढून फार्ममधील खड्ड्यामध्ये बुजवावी. सुकवलेल्या तलावामध्ये नांगरट करावी. त्याचवेळी तलावाची साफसफाई करावी आणि मातीचा सामू तपासून घ्यावा. नंतर तळाचं सपाटीकरण करावं. साठवणूक तलाव असेल तर त्यामध्ये पाणी गाळून भरावं आणि ब्लिचिंग पावडरचा वापर करून पाणी निर्जंतुक करावं. असं पाणी संवर्धन तलावात भरावं. जर साठवणूक तलाव नसेल तर तलावामध्ये पाणी गाळून भरावं आणि निर्जंतुकीकरण करावं. तलावामध्ये प्लवंग निर्मितीसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर करावा. त्यापूर्वी मातीमधील सेंद्रिय कार्बन, नत्र आणि स्फुरद यांचं प्रमाण तपासून खतांची मात्रा ठरवावी. प्लवंग निर्मितीसाठी आणि पाण्याचा दर्जा राखण्यासाठी जैविक आणि प्रजैविकांचा वापर करावा. साठवणुकीपूर्वी पाण्याचा दर्जा तपासावा आणि तो योग्य असेल तरच बीज साठवणूक करावं. बीज साठवणुकीपूर्वी तलावात एरिएटर्स बसवावेत आणि खाद्य, औषधं, रसायनं यांचा योग्य रीतीने साठा करावा. उत्पादन घेण्यासाठी चपळ, कणखर, निरोगी आणि सुदृढ बीजाची निवड करणं आवश्यक आहे. कोळंबी बीज हे शासकीय मान्यताप्राप्त बीज उत्पादन केंद्रातून घेणं आवश्यक आहे. मंडळी, अशा प्रकारे निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धनामध्ये काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.